नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 16. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला. सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे. आता ऐके श्रोते जन, मल महात्म्य कथानुसंधान. संवाद लक्ष्मी नारायण, पुण्य पावन कथा आहे. मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला. तोची श्लोकार्थ पाहिजे परिसीला, भावार्थ भला असो द्या. क्षीराब्धीच्या वधे तेव्हा, ऐकिजे देवादी देवा, अभिनव कथेचा ठेवा, परिशिलाजी स्वामिया. परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केली याने निष्पाप, पूर्वी कवण झालासे. कवण स्नानाचे तप, कवण पुण्य जपला तप, ये विषयी होऊनी सकृप, निवेदावे स्वामिया. मग बोले शेषशयन, ऐक प्रिये प्रिय वचन, जे आकर्णिता जाण, होय क्षाळड महापापा. स्नानदान जप होम, चालविता नेमानेम, तरी पायवंदी यम, देती क्षेम रोग सर्व. सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे वित्पत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धरागती तो पावे. सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य, यदर्थी संशय नसे जाण, सत्य जाण शुभानने. कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया. तरी समता नाही जाण, मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी. सहज विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण, नेम जाण मासवरी. जन्मदारभ्य जे के पाप केले, जाणोनी नेणोनी जे का घडले, ते सर्व नासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक. येच विषयी इतिहास परम, ऐके होऊनी उत्तमोत्तम, श्रवण केली या सुगम, उपरती तात्काळिके. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेर घरी सदा वसे. परम प्रीती पात्र ते धनदाते, स्वगुणे मोहिले हो तयाते, नृत्य गायने देखता तयाते, क्षणभरी ते न सोडी. स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर्यपतन, कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भूलती. असो ती देवलोकींची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपार, तुच्छ जिये पुढे शंकरादारा, इतर सुंदरा त्या किती. चतुर्दश लोकपाळ प्रार्थिता, परी तेथे न जायची तत्वता. ऐसी हे लावण्यलता, पुढे वृत्तांता परिसैजे. एकदा वनविहारार्थ, सुखिया घेऊनी त्वरित, निघती झाली क्रीडनाथर्थ, लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री. तव तो पुरुषोत्तम मास, हे तो नेणे विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी. 5 जण अंध बोली जेती, ऐका ते कोण कोणती, नेत्र असूनी अंध होती, ऐका प्रचिती तयांची. एक तो विषयांध जाण, दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मदिरांध तोची तिसरा जाण, बळांध तोची चौथा पै, 5वा तो दुर्जन आहे, तव तो गर्भांधची होय, तया ते उपमाची न साहे, ऐसे हे 5 अंध जाणीचे. इतुकियांचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसवू साचार, विषयांध झाला जो नर, ऐका प्रकार तयाचा. चित्ती काम उद्भवता, मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊनी जाता, देहावरुता तो नये. तैसाची मदिरा प्राशिला, नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडिला, परी ओळखीला न पुरे. आता तिसरा तो धनांध, द्रव्य मदे उन्माद, स्वकीय येता सन्निध्य, ओळखी न पुसे तयात. एखादा तयाचा कोणी आप्त,
दरिद्रे गांजीला बहुत, तो जरी भेटावया येत, तया ते पुसत तुम्ही कोण. आता बलोत्तम असती, गजा ऐसे सदा डुल्लती, तयांचे शेजारी हो येती जाती, तरी ते न पाहती तया ते. पाचवा अंध तो दुर्जन, सदा दुजी याते चिंती अकल्याण. घात प्रयुक्त ज्याचे मन, म्हणोनी जाण अंध तो. म्हणोनी या पाच अंध, श्रोतियाने केले विशद, पुढे ऐकीजे संवाद, तया देवांगदीचा. ऐसी ते विषयांध पाही, सखिया समवेत पातली ठाई. पर्व काळी धर्म नेणे काही, जळ प्रवाही स्व इच्छा गमे. संपूर्ण जळक्रीडा करून, केले नूतन वस्त्र परिधान. तीरा समीप येऊन, केले अवलोकन चहूदिशे. तव एका एकी नयनी, कुंजवना ऐसे ते क्षणी. वन देखती झाली कामिनी, देखूनी मनी संतोषे. नाना परी पुष्य याती, सुवासे सुशोभती. द्राक्षे फलभारे डोलती, चंपक सेविती ठाई ठाई. जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती. मांदार गुलाब केतकी, कर्दळी डोलती फळभारे. ऐसे अनुपम्य ते वन, छाया सुशीतळ सघन. पाहता आनंदली कामीन, तोषले मन सतीचे. मग सुवासिक पुष्पे तोडून, माळा करीते चतुर कामिनी. स्व करे छेदिता ते क्षणी, कामोद्भव मनी दाटला. मग सकळ सखिया ते बोले, जरी पुरुष असता ते वेळे. तरी अरुवारे पुष्य सेजे लीळे, भोगिते सोहळे विषयांचे. वयसा सुंदर सगुण, वरी एकांत क्रीडा वन. नाना परी सुवास सुमन, परिभ्रता रावीण निर्फळ ते. ऐसी नाना परी कामचेष्टा, करी तसे ती वरिष्ठा. तव तिचे फिरले अदृष्टा, पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. सवे शिष्य मेळा अपार, लक्षोनी सरोवर तीर. माध्यांनी आला दिनकर, म्हणोनी समग्र उतरले. कोणी स्नानाते आदरिले, कोणी बहिर्दिशेसे गेले. कोणी स्वकर्मी गुंतले, एकले देखिले दुर्वासा. तव ते देवांगना वहिली, कामज्वरे ऋषी ते न्याहाळी. एकाकी धावून आली, कंठी सुदली पुष्पमाळा. करी होती पुष्पमाळा, तेची घातली ऋषींचे गळा. ऐसे देखता ते वेळा, ऋषी आला कोपाते. म्हणे नष्ट पापिष्टे पाही, हेत्वा कर्म केले काही. हे ते आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. कंठी घातली माळा, तो भ्रतारची केवळा. तू तव मदांध अबळा, पिशाच तात्काळ होई का. ऐसे ऐकता शापवचन, येरी कंपित दीनवदन. काममद गेला उतरून, करुणा वचन बोलत असे. ऐके स्वामी ऋषी राया, अज्ञानत्वे घडे क्रिया. ते क्षमा कीजे स्वामिया, म्हणोनिया पाया लागत असे. चरण न सोडी सर्वथा, चरणांवरी ठेविता माथा. कृपाळू वा ऋषीनाथा, शाप व्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ. म्हणे माझे वाक्य असत्य केवळ, नव्हे अबळे सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण, सहस्त्रवेळ होय गणन. तोवरी पिशाचत्व पावोन, उपरी स्वस्थान पावसी. पहा तरी अन्याय केतुला, पर्वतप्राय दंड तेथे झाला. या लागी सुज्ञादी ब्रह्मवृंदाला, भियोनी त्याला वंदाभे. ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहुंवर्णीचा अधिकारी. मुख्य गायत्री मंत्राधिकारी, म्हणून चतुरी नमावे. असे उशाप पावोनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी. तात्काळ पिशाच ते नारी, पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घट वना माझारी, कंटक वृक्ष परोपरी. उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी तेत, श्वापदे नाठवे जीवघात. सदा तळमळे क्षुधित, ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी. कांची तपस्विनी नामे बाळी, सखिया मेळी पातलीसे. तव तो मलमास विशेष, लक्षुनी तीर्थ यात्रा प्रदोष. चाललीसे कुरुक्षेत्रास,
भेटी अनायासे पै झाली. येरी येऊनी लवलाया, धरिती झाली तिचे पाया. म्हणे तपस्विनी माया, परिसे सये वृत्तांतू. मग मुळापासूनी वृत्तांत समग्र, कथिला तिये समाचार. शाप भय परम दुस्तर, कर्म अघोर सुटेना. माये परम उपकारी ये, ब्रह्मनंदिनी. मुक्त करी शाप भयापासूनी, ऐसे मधुर वचने करुनी. ऋषी कुमारी प्रार्थनी. नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी. ते अपाय न पावे कधी, क्रूर वचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे, त्याचे कार्य कधीच न नासे. जो सदा क्रूर बोलतसे, कल्पांती नसे यशतया. असो तैसी नव्हे याज्ञवल्की, चतुर्भामिनी परमनिकी. पिशाचनीचे बोल ऐकोनिकी, हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका, की पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदली व्रत एका, अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष, म्हणोने जातसो सागर संगमास. तेथे करुनी स्नानदानास, तप विशेष जाणोनी. मास मात्र करुनी स्नान, नक्त भोजन मौन्य धरून. त्याही वरी दीपदान जाण, वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी, कदाचित मुक्त होशील शरीरी. पिशाचत्व जाऊनी निर्धारी, स्वपदी जाशील तू. ऐकोनी तियेचे वचन, येरी बोले दीनवदन. माझा देह पिशाच जाण, केवी स्नान दान घडे पै. तरी माऊली ये तू माझी माता, मी तव तुझी धर्मदुहिता. इतुका उपकार करी आता, देह व्यथा निवारी हे. काही पुण्य तुवा आपले, मदर्पण जरी माये केले. तरी कोटी गुणे आगळे, पुण्य घडे जाणीजे. परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसेची सखे जाण. या लागी माये कृपा करून, करी कृपादान येवढे. तरी एक दिवसाचे पुण्य, माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्धारगती पावेन, स्थान पावेन आपुले. चतुर्युग केधवा जाती, तोवरी भोगू पिशाच गती. या लागी परिसे विनंती, लागे पुढती पायाते. येरी ऐकुनी करुणावचन, कृपेने द्रवले अंतःकरण. तिये ते अवश्य म्हणून, दिधले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पाही, तू येथेची राही ये ठाई. चिंता न करी हृदयी काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वदोनी ऋषी अबळा, घेऊनी सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला, करी सोहळा मन इच्छा. स्नानदानादी यथाविधी, मास मास अवघे साधी. पूर्ण करुनी व्रतविधी, ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसी करुनी पुण्यक्रिया, परतूनी आली तया ठाया. तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुनिया, निरखीतसे मार्गाते. एवं एका एकी स्त्रियांचा मेळा, देखुनी आनंदली वेल्हाळा. धावुनी धरी चरणकमला, केला आपुला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही, करी उदक घेतले लवलाही. एके दिनीचे पुण्य पाही, उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी, तात्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्यलोकी, अप्सरा देही पावली. मुखे करुनी जय जयकार, करीती झाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर, केला माते मजवरी. ऐसे वदोनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाची निर्धारी, उद्धरागती पावली. म्हणोनी मलमासाचे महिमान, स्वये कथितसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन, की जे स्नानदान यथाविधी. आपुले स्वकुळींचे वंशी, कवण पावले पिशाच्यत्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी, हे तो नेणवे आपण आसी. किंवा आपण स्वदेहासी, प्राप्त होऊ कवण ठायासी. हे तो नेणवे आपण आसी, म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने, झणी न म्हणा ऐसे वचन. येथे लक्ष्मीनारायण संवाद जाण, तरी अप्रमाण कवण म्हणे. परी भावार्थ पाहिजे निखा, म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा. या लागी करुनी विवेका, आचरा निका व्रत भावो.
पुरुषोत्तम मासा ऐसा दूजा मास, नाही नाही हो निशेष, साक्षास्त पुरुषोत्तमाचा अंश, जाणा निशेष भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरू थोर, ग्रहगणी भानू अपार, गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे. नक्षत्रां माझी जैसा चंद्रमा, चतुप्पादा माझी कामधेनू उत्तमा, तैसा मासा माझी पुरुषोत्तम, द्विपाद ब्राह्मण हा असे. म्हणोनी अति आदरे करून, अगत्य कीजे स्नानदान, म्हणोनी बोले जनार्दन, तेची कथन केले असे. स्वस्ति श्री मलमास महात्म्य, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सुतविरचित, षोडशोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु.